दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोमवारी 22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रोत्सवास सर्वत्र सुरुवात झाली असून या शारदीय नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ अगदी भक्तिमय वातावरणामध्ये आणि उत्साहात सर्वत्र करण्यात आला। या निमित्त सोलापूर शहरातील तसेच जिल्ह्यातील विविध शक्तिदेवींच्या मंदिरामध्ये आणि प्रत्येक घरोघरी घटस्थापना करून आदिशक्तीचं आगमन करण्यात आलं। सोलापूरची ग्रामदेवता रूपा भवानी मातेच्या मंदिरामध्ये नवरात्रीची तयारी पूर्ण झाली असून मंदिरामध्ये आकर्षक मंडप, विद्युत रोषणाई करण्यात आली। घरोघरी घटस्थापना करण्यासाठी आणि घटाचं साहित्य खरेदी करण्यासाठी शहरातील मधला मारुती परिसरासह विविध भागामध्ये लगबग दिसून आली। यंदा 22 सप्टेंबर पासून नवरात्रास प्रारंभ झाला असून 1 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 10 दिवसांचा हा नवरात्रोत्सव असणार आहे। सोमवारी दुपारी 1:30 वाजेपर्यंत घरोघरी घटस्थापना करण्यात आली। तसेच शहरातील रूपा भवानी मंदिरात सकाळी 11 वाजता मनीष मसरे, सुनील मसरे यांच्या हस्ते, तर हिंगुल अंबिका मंदिरामध्ये सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संजय गर्जे यांच्या हस्ते, नारायण कळबगार यांच्या हस्ते कालिका देवी मंदिरात सकाळी 6 वाजता, तर भगतसिंग कल्लावाले यांच्या हस्ते श्री शीतला देवी मंदिरात दुपारच्या सुमारास घटस्थापना करण्यात आली। श्री चौडेश्वरी मातेच्या मंदिरात गोवर्धन मॅकल यांनी घटस्थापना केली। या घटस्थापनेविषयी बोलताना पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले की नवरात्रामध्ये अखंड नंदादीप लावला जातो। काही वेळेस वाऱ्यानं किंवा काजळी काढताना तो मालवतो, अशा वेळी काही अशुभ नसतं, तो नंदादीप पुन्हा लावता येतो असं त्यांनी सांगितलं आहे। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सर्वत्र आदिशक्तीचा जागर दिसून आला। प्रत्येक मंदिर, प्रत्येक घरामध्ये आई राजा उदे उदेचा उदोकार ऐकण्यास मिळाला। मी मल्लीनाथ रामप्पा मसरे, सुरपावन मंदिर ट्रस्टी व व्यवहारदार पुजारी, सोलापूरची कुलस्वामिनी रूपा भवानी मातेचं आजपासून शारदीय नवरात्र महोत्सव चालू झालेला आहे। आज सकाळी पहाटे 5 वाजता प्राक्षर पूजा झालेली आहे। 9 वाजता महापूजेस प्रारंभ झाला, त्यानंतर 11 वाजता घटस्थापना झालेली आहे आणि त्यानंतर महाआरती होऊन आजचा सकाळचा कार्यक्रम संपलेला आहे। आज संध्याकाळी पुन्हा नित्योपचार पूजा व छबिनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि उद्या ह्या पद्धतीचंच नियोजन राहणार आहे। सकाळी महापूजा, त्यानंतर संध्याकाळी नित्योपचार पूजा आणि छबिना। 26 तारखेला ललिता पंचमी आहे। सकाळी महापूजा संपल्यानंतर 5 वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि त्यानंतर नित्योपचार पूजा आणि छबिनेचा कार्यक्रम संपत आहे। 30 तारखेला दुर्गा अष्टमी आहे। त्या दिवशी अलंकार महापूजा, सकाळी महापूजा होते, त्यानंतर 1 वाजता होमास प्रारंभ होत आहे आणि संध्याकाळी 7 वाजता पूर्णावती होते। पूर्णावती झाल्यानंतर आपल्या मसऱ्यांच्या घरातून दहीहंडीची मिरवणूक निघते। ते दही दुधाचा अभिषेक म्हणजे जवळजवळ पूर्वजापासून जेव्हा देवीचे मंदिर स्थापन झाले तेव्हापासून ते हे चालू आहे परंपरा। ही ते दुधाभिषेक रूपाभवानी मंदिरमध्ये आल्यानंतर देवीस अभिषेक केला जातो आणि त्यानंतर महापूजा होते आणि त्यानंतर छबिनेचा कार्यक्रम संपन्न होत आहे। 1 तारखेला नवमी आहे, 2 तारखेला दसरा म्हणजे सिमोल्लंघनाचा कार्यक्रम संपन्न होते। सकाळी अलंकार महापूजा आहे आणि संध्याकाळी 5 वाजता मंदिरामधून देवीची पालखी निघते आणि ही इथून पार्कवर सिमोल्लंघन खेळण्यासाठी जात आहे। यावर्षी भाविकांसाठी काही सिमोल्लंघन संपल्यानंतर ती देवी पुन्हा तिथून पालखी पुन्हा देवीच्या मंदिरास येते। भाविकांसाठी यावेळेस विशेष काय अशी व्यवस्था केली आहे? भाविकांना जेणेकरून कुठलेही त्रास होऊ नये त्या पद्धतीचे आपण इथं महिला भाविकांना दर्शनाचे झिगझॅग पद्धतीचे रांग केलेलं आहे। पुरुषांना सुद्धा त्या पद्धतीचंच रांग केलेले आहे आणि जेणेकरून काय त्रास होऊ नये आणि महिला भाविक असो किंवा कोणीही भाविक असो ज्यांच्या चोऱ्या होऊ नये म्हणून आपण मंदिरामध्ये सगळीकडे CCTV कॅमेरा बसवले आहे। त्या पद्धतीने पुन्हा आपल्या रूपाभवानी चौकामध्ये सुद्धा CCTV कॅमेरा बसवलेले आहे, जेणेकरून कुठलीही घटना, अप्रित घटना होऊ नये ह्या पद्धतीची दक्षता घेतलेली आहे। एकूण किती भाविक या नवरात्रीमध्ये येऊन जातात? साधारण रोज 40 ते 50 हजाराच्या जवळपास भाविक दर्शनास लाभ घेतात। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।